श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना. या महिन्यात होळीसारखे अनेक महत्त्वाचे सण उत्सव येतात. मान्यतानुसार हा महिना चंद्रदेवाला समर्पित आहे. हा महिना चंद्राचा जन्म महिना मानला जातो. हिंदू धर्मात अनेक देवी देवता असून त्यापैकी एक म्हणजे चंद्रदेव. चंद्राचे दैवत हे महादेव असून महादेवाने चंद्राला आपल्या डोक्यावर धारण केले आहे. त्याचबरोबर फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. श्रीकृष्ण हे जगाचे पालनहार विष्णुदेव आहेत. या महिन्यात श्रीकृष्णाचे 3 रूपांची पूजा केली जाते. यामध्ये कृष्णाचे बालरूप, तरुण रूप आणि गुरु कृष्णाची पूजा केली जाते. या 3 रूपांच्या पूजेने वेगवेगळे फळ प्राप्त होते. बाळकृष्णाच्या पूजेने संतान प्राप्ती, वैवाहिक जीवनातील सुखासाठी कृष्णाच्या तरुण रूपाची, तर मोक्ष व त्याग प्राप्त करण्यासाठी गुरुकृष्णाची पूजा केली जाते. त्याचबरोबर फाल्गुन महिन्यात श्री गणेशाच्या पूजनालाही खूप महत्त्व दिलं आहे. आणि आज आहे फाल्गुन महिन्यातला पहिला गुरुवार. त्याचबरोबर आज आली आहे पंचमी. पंचमी तिथी आणि फाल्गुन महिन्यातला गुरुवार हा एकत्र आल्यामुळे हा दिवसाचं महत्त्व खूपच पटीने वाढलं आहे. कारण गुरुवार हा श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि त्या दिवशी आपण तुळशीची पूजा देखील विशेषतः केली जाते. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आजच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण पैशा संबंधित अडचणीत त्या सर्व दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूपच महत्त्व आहे. ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते, सेवा केली जाते, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तुळस ही विविध प्रकारची असते, जशी की कृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भू तुळस, नीळ तुळस, श्वेत तुळस, रक्त तुळस, रान तुळस, ज्ञान तुळस, अशा विविध नावाने तुळशीचे प्रकार हे आहेत. जर आपल्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोर तुळशीला होते. असं म्हटलं जातं, कुटुंबावर येणारं संकट तर ती सगळ्यात पहिला तुळशी माता स्वतःवर घेत असते आणि त्यामुळे ती सुकते. असं झाल्याने तुम्हाला समजून जायचं आहे की तुमच्या कुटुंबावर काहीतरी मोठं संकट हे आलं होतं आणि ते साक्षात तुळशी माताने स्वतःवर घेतलेलं आहे. आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवला आणि त्या नैवेद्यावर जर आपण तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य जो आहे तो श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. एवढं महत्त्व आहे ह्या तुळशीचं. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो आज दिवसभरामध्ये, म्हणजे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला फक्त एक वस्तू लागणार आहे, ते म्हणजे ऊसाचा रस. ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे ऊसाचा रस हा मिळणार आहे. फक्त ऊसाचा रस तुम्हाला घेऊन येताना काळजी एवढी घ्यायची आहे की रस काढल्या तो आपल्याला काढून घ्यायचा आहे दुकानवाल्याकडनं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लिंबू, मीठ, मसाला काही टाकून घ्यायचं नाही. फक्त ऊसाचा रस आपल्याला दुकानवाल्याकडनं अगदी 10 रुपयाचा घेतला तरी खूप होणार आहे. तो घेऊन यायचा आहे आणि एका तांब्याच्या कळशामध्ये तो तुम्हाला ऊसाचा रस टाकायचा आहे. आणि आपल्याला तुळशी मातेजवळ जायचं आहे. तुळशी मातेजवळ आपल्याला सगळ्यात पहिला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तिला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा ऊसाचा रस जो आहे तो तुळशी मातेला अर्पण करायचा आहे.
अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. डायरेक्ट आपल्याला तुळशीच्या झाडावर अर्पण करायचा नाही. हा रस जो आहे तो आपल्याला तुळशी मातेच्या मुळांना अर्पण करायचा आहे. आपल्याला 7 वेळा अर्पण करायचा. एकदा रस अर्पण करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा रस अर्पण करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा रस अर्पण करायचा आहे. पुन्हा आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला 7 वेळा रस अर्पण करायचं आणि 7 वेळा जे आहे आपल्याला मंत्रोच्चार हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असतील, तुम्हाला तुमची तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल, तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात. त्यानंतर जे आहे आपल्याला हात जोडून तुळशी मातेला प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत, संकट आहेत, जर तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल, ते काही कारणास्तव फेडलं जात नसेल, तर तशी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची. धन प्राप्ती करता असेल, नोकरी संबंधित असेल, मुलांकरता, घराकरता, पतीकरता, तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला तुळशी मातेला बोलायच्यात, लक्ष्मी मातेचं स्मरण करून. तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे एकदम संध्याकाळी आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचं जल अर्पण करत नाही, म्हणजे तुम्ही हा उपाय संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करू शकतात. नक्की करून पहा. अतिशय चमत्कारिक असा उपाय आहे. कारण पंचमी तिथीला जर आपण तुळशीला ऊसाचा रस अर्पण केला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी भरपूर प्रसन्न होते आणि धनाची देवी जर आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहणार नाही. आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.